So welcome all of you. Now let us start next point, that is the relation of osmotic pressure to the vapor pressure. In last lecture we have learned what is meant by osmotic pressure. So osmotic pressure is the excess pressure which is applied to the solution side to stop the flow of solvent molecules from solvent to the solution. In short, osmotic pressure is the pressure which is applied to solution side to stop the osmosis. Osmosis process means osmosis काय? Flow of solvent from solvent to the solution through a semi-permeable membrane. So flow pressure which is applied towards the solution side to stop the flow of solvent molecule, that is to stop the osmosis, is called as osmotic pressure. म्हणजे ऑस्मॉसिस ची प्रोसेस स्टॉप करण्यासाठी सोल्युशनच्या साइडला जे प्रेशर अप्लाय करावं लागतं ते प्रेशर म्हणजे काय असतं? ऑस्मोटिक प्रेशर असतं. तर आपल्याला हा जो आपण नेक्स्ट पॉइंट डिस्कस करणार आहे याच्यात आपल्याला काय करायचंय? ऑस्मोटिक प्रेशर आणि वेपर प्रेशर. वेपर प्रेशर तुम्हाला माहिती आहे, वेपर प्रेशर आपण पी ने डिनोट करतो, बरोबर? वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हेंट, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हेंट इन सोल्युशन, हे आपण राउल्स लॉ वगैरे त्याच्यात किंवा पहिलीची क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी होती लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, त्यात आपण शिकलेलो आहोत, बरोबर? मग आपल्याला काय करायचंय? ऑस्मोटिक प्रेशर कशाने डिनोट करतो आपण? पाय ने डिनोट करतो, बरोबर? आणि वेपर प्रेशर आपण डिनोट करतो पी ने. तर आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर पाय आणि वेपर प्रेशर पी यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन जे असेल ते काही जो काही फॉर्म्युला असेल, काही इक्वेशन असेल, ते इक्वेशन आपल्याला डेरिव्ह करायचं आहे, बरोबर? तर त्याची या डेरिव्हेशनची हा रिलेशन डेरिव्ह करायची जी स्टार्टिंग आपल्याला पुन्हा एक नवीन क्वांटिटी जी थर्मोडायनामिक क्वांटिटी आहे, तुम्हाला वेल नोन आहे. तुम्ही 11-12 मध्ये किंवा FY-BSc मध्ये थोडंसं तुम्हाला त्याच्याबद्दल इंट्रोड्यूस झाला असेल तुम्ही. ती जी प्रॉपर्टी ती एक फ्री एनर्जी, गिब्स फ्री एनर्जी, ओके, G which is denoted by capital G, गिब्स फ्री एनर्जी. फ्री एनर्जी म्हणजे काय बघा? फ्री एनर्जी थर्मोडायनामिकली जर एक्सप्लेन करायचं झालं तर फ्री एनर्जी इज द ऍक्च्युअल अमाउंट ऑफ एनर्जी विच इज अवेलेबल टू डू वर्क. म्हणजे काय, सिस्टीमला वर्क डन साठी जी काही एनर्जी अवेलेबल असते ती एनर्जी कोणती असते? गिब्स फ्री एनर्जी असते, बरोबर? मग तसंच आता इथे सुद्धा काहीतरी वर्क डन होतोय. वर्क डन कसं होतोय बघा? सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स फ्लो फ्रॉम सॉल्व्हेंट टू दी सोल्युशन, बरोबर? ही सुद्धा काय एक प्रोसेस आहे, बरोबर? प्रोसेस आहे म्हणजे तिथे फ्री एनर्जी इन्व्हॉल्व असणार आहे. फ्री एनर्जी मध्ये चेंजेस होतच असतील, बरोबर? मग आपल्याला थर्मोडायनामिकचा थोडा यूज करावा लागणार आहे या दोघांमधलं रिलेशन डिराइव्ह करण्यासाठी, बरोबर? त्यानंतर पुन्हा एक नवीन कन्सेप्ट इथे ऍड होणार आहे, पार्शियल मोलर फ्री एनर्जी, ओके, आणि पार्शियल मोलर फ्री एनर्जी. तर पुन्हा इथे अजून एक कन्सेप्ट ऍड होतोय, केमिकल पोटेन्शियल आणि पार्शियल मोलर फ्री एनर्जी. केमिकल पोटेन्शियल आणि पार्शियल मोलर फ्री एनर्जी. केमिकल पोटेन्शियलला पार्शियल मोलर फ्री एनर्जी सुद्धा असं म्हटलं जातं. पण जेव्हा थर्मोडायनामिक प्रोसेस कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला होत असेल त्यावेळेस केमिकल पोटेन्शियल आणि पार्शियल मोलर फ्री एनर्जी या दोन्ही कन्सेप्ट सेम असतात. आता पार्शियल मोलर फ्री एनर्जी म्हणजे काय ते डिस्कस करायच्या आधी आपण केमिकल पोटेन्शियल काय असतं ते बघू. केमिकल पोटेन्शियल म्हणजे इन सिंपल लँग्वेज जर सांगायचं झालं तर केमिकल पोटेन्शियल इज एनर्जी ऍब्सॉर्ब और इव्हॉल्व्ड ड्यूरिंग, और केमिकल पोटेन्शियल इज एनर्जी ऍब्सॉर्ब और इव्हॉल्व्ड व्हेन नंबर ऑफ ॲटम्स और मॉलिक्युल्स आर चेंज. जी काही सिस्टीम असेल किंवा प्रोसेस असेल त्या प्रोसेसमध्ये नंबर ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स, इन शॉर्ट काय पार्टिकल्स आणि ॲटम्स आणि मॉलिक्युल्स काय आहेत? पार्टिकल्स आहेत. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स आर चेंज, देन amount of energy absorbed or evolved is also, in that case amount of energy is absorbed or evolved. Number of particles जर चेंज झाले तर सिस्टीमची
सिस्टीम आहे ते एनर्जी ऍब्सॉर्ब करेल किंवा इव्हॉल्व करेल. नंबर ऑफ पार्टिकल चेंज झाल्यानंतर एनर्जी मध्ये काही जो चेंज होतो तो एनर्जी तो चेंज कशाने डिनोट केला जातो? केमिकल पोटेन्शियल. ती जी कन्सेप्ट आहे नंबर ऑफ पार्टिकल चेंज झाल्यानंतर एनर्जी ऍब्सॉर्ब होणे किंवा इव्हॉल्व होणे, दॅट इज कॉल्ड ॲज केमिकल पोटेन्शियल. बरोबर. आता पार्शियल मोलर फ्री एनर्जी काय सांगतो मी? पार्शियल मोलर फ्री एनर्जी. फ्री एनर्जी कोणती असणार आहे? गिब्स फ्री एनर्जी. ओके, गिब्स मी लिहित नाही, फक्त फ्री एनर्जी लिहितोय. पार्शियल मोलर फ्री एनर्जी. आता पार्शियल वर्ड केव्हा यूज करायचा ते आधी व्यवस्थित समजून घ्या. डाल्टन्स लॉ आपल्याला माहिती आहे. काय डाल्टन्स लॉ? टोटल प्रेशर, गॅसच्या प्रेशरशी रिलेटेड आहे. गॅसेस मिक्सचरच्या प्रेशरशी रिलेटेड आहे. टोटल प्रेशर ऑफ द gaseous mixture is sum of partial pressure of individual constituent gas. जे सपोज या रूम मध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे. ओके, हे तीन गॅसेस आपण कन्सिडर करू. हे तीन गॅसेस आहेत. मग या टोटल रूम मध्ये जे काही गॅसेस आहेत त्या गॅसेसचं प्रेशर काय असणार आहे? टोटल प्रेशर P ने असणार आहे. आणि टोटल प्रेशर जर P असेल, ओके, मग हे टोटल प्रेशर कशाची समेशन असेल? प्रेशर ऑफ O2 गॅस, प्रेशर ऑफ N2 गॅस, प्रेशर ऑफ CO2 गॅस. हे जे मी इथं प्रेशर ऑफ ऑक्सिजन गॅस लिहिलेलं आहे, प्रेशर ऑफ नायट्रोजन गॅस लिहिलेलं आहे, प्रेशर ऑफ CO2 गॅस लिहिलेलं आहे. बरोबर. फक्त याच्याविषयी बोलायचं झालं तर याला काय म्हणणार? पार्शियल प्रेशर ऑफ CO2 गॅस, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन गॅस. दिस इज पार्शियल प्रेशर ऑफ नायट्रोजन गॅस. दिस इज पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस. बरोबर. हे जे पार्शियल प्रेशर्स आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साइड या तिघांची समेशन म्हणजे काय? टोटल प्रेशर. म्हणजे जेव्हा मिक्सचर येतं, मिक्सचरची कन्सेप्ट येते. मिक्सचर जर असेल दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्सेसचं, त्यावेळेस तुम्ही प्रेशर किंवा फ्री एनर्जी बाबतीत जर बोलत असाल तर तेव्हा तुम्हाला पार्शियल वर्ड यूज करावा लागणार. ओके, सो दिस इज पार्शियल. सो टोटल प्रेशर इज समेशन ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन अँड कार्बन डायऑक्साइड. दिस इज डाल्टन्स लॉ. बरोबर. मग तसं जर तुम्हाला फ्री एनर्जी विषयी बोलायचंय, सोल्युशन आहे तुमच्याकडे. बरोबर. सोल्युशन काय असतं? सोल्यूट प्लस सॉल्व्हंट यूज सोल्युशन. बरोबर. मग तुम्हाला सॉल्व्हंटच्या फ्री एनर्जी विषयी बोलायचंय. बरोबर. सोल्युशन मध्ये काय आहे? सॉल्व्हंट आहे आणि सोल्यूट आहे, मिक्सचर आहे. सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं मिक्सचर म्हणजे काय? सोल्युशन आहे. आणि मला जर सॉल्व्हंटच्या फ्री एनर्जी विषयी बोलायचे तुम्ही काय वर्ड यूज करेल? पार्शियल मोलर फ्री एनर्जी ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन. बरोबर. तर मग आता पार्शियल मोलर फ्री एनर्जी काय कन्सेप्ट आहे नेमकी? पार्शियल मोलर फ्री एनर्जी इज रेट ऑफ चेंज ऑफ गिव्स फ्री एनर्जी ऑफ अ थर्मोडायनामिक सिस्टीम. बघा, रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे काय? आपण काय करतो? डेरिव्हेटिव्ह. बरोबर. तो रेट ऑफ चेंज ऑफ gives free energy of thermodynamic system with respect to change in number of particles in that particular system. म्हणजेच काय? नंबर ऑफ पार्टिकल चेंज झाल्यानंतर फ्री एनर्जी मध्ये काय चेंज होतोय. जसं आपण रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय? वेलोसिटी. म्हणजे एका पर्टिक्युलर मिनिट मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं ते म्हणजे काय? वेलोसिटी. तसंच नंबर ऑफ पार्टिकल चेंज झाल्यानंतर फ्री एनर्जी मध्ये काय चेंजेस झालेले आहेत. बरोबर. ॲज नंबर ऑफ पार्टिकल चेंजेस what will be the effect on gives free energy of that particular system, that is partial molar free energy. म्हणजे इन सिंपल काय येतो? पार्शियल मोलर फ्री एनर्जी काय? पार्शियल डेरिव्हेटिव्ह कशाने डिनोट करतो आपण? ओके. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्स फ्री एनर्जी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन नंबर ऑफ पार्टिकल्स. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल चेंज झाल्यानंतर गिव्स फ्री एनर्जी मध्ये काही चेंजेस होतो तो आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह यूज करतो. त्यामुळे तिला काय म्हटलेलं आहे? पार्शियल मोलर फ्री एनर्जी. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्स फ्री एनर्जी पर युनिट चेंज इन नंबर ऑफ पार्टिकल्स. ओके. नंबर ऑफ पार्टिकल चेंज झाल्यानंतर जे काही पार्शियल मोलर गिव्स फ्री एनर्जी मध्ये काही चेंजेस होतील. बरोबर. नंबर ऑफ पार्टिकल चेंज झाल्यानंतर गिव्स फ्री एनर्जी मध्ये जे काही चेंजेस होणार आहेत त्याचा स्टडी म्हणजेच काय? पार्शियल मोलर फ्री एनर्जी. ओके. सो दिस इज अबाउट पार्शियल मोलर फ्री एनर्जी. मी हे का सांगितलं? कारण आपल्याला
या कन्सेप्ट येणार आहे. पार्शियल मोलर फ्री एनर्जी काय आहे ते, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल चेंज झाल्यानंतर जी फ्री एनर्जी मध्ये जो काही चेंज होतो तो म्हणजे काय, पार्शियल मोलर फ्री एनर्जी. ओके. आणि पार्शियल वर्ड केव्हा यूज केला जातो, जेव्हा मिक्सचर असतं. तर सोल्युशन काय, सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं मिक्सचर आहे. त्यामुळे सॉल्व्हंटच्या पार्शियल मोलर फ्री एनर्जी बद्दल जर बोलायचं झालं तर मला काय वर्ड यूज करावा लागणार आहे, पार्शियल मोलर फ्री एनर्जी असा वर्ड यूज करावा लागणार आहे. ओके. सो partial molar free energy is also called as chemical potential if system is at constant temperature and pressure. जर thermodynamic system चा स्टडी जर तुम्ही at constant temperature आणि pressure ला केलेला असेल, partial molar free energy म्हणजे काय असणार आहे, chemical potential असणार आहे. ओके. So this is about partial molar free energy. So let us start with molar free energy of pure solvent. Suppose G1 naught is molar free energy of pure solvent, and G1 bar is partial molar free energy of solvent in solution. Okay. पार्शियल वर्ड काय यूज केला मी इथे कशात, सॉल्व्हंट इन सोल्युशन. म्हणजे सोल्युशन मध्ये जे काही सॉल्व्हंट असणार आहे, बरोबर. सॉल्व्हंटच्या मोलर फ्री एनर्जी मध्ये नंबर ऑफ पार्टिकल चेंज झाल्यानंतर जो काही चेंज होईल तो काय असणार आहे, पार्शियल मोलर फ्री एनर्जी ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन. ओके. काय सांगितलं मी, सोल्युशन मध्ये नंबर ऑफ पार्टिकल चेंज झाल्यानंतर सॉल्व्हंटच्या मोलर फ्री एनर्जी मध्ये जर काही चेंज होईल, that is partial molar free energy of solvent in solution. Okay. And this is molar free energy of pure solvent. Pure solvent फक्त एकच कन्स्टिट्यूएंट आहे, मिक्सचर नाहीये, त्यामुळे मी पार्शियल वर्ड यूज केला नाही. फक्त काय यूज केलेलं आहे, मोलर फ्री एनर्जी ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ओके. त्यानंतर आता ऑस्मोसिसच्या प्रोसेसकडे येतो मी पुन्हा. ऑस्मोसिस मध्ये काय होतं, सॉल्व्हंट मॉलिक्यूल फ्लो फ्रॉम सॉल्व्हंट टू दी सोल्युशन. ही जी ऑस्मोसिसची प्रोसेस होत असते त्यावेळेस, ही ऑस्मोसिसची जी प्रोसेस होते, दिस प्रोसेस इज कॅरीड आउट ड्यू टू molar free energy of pure solvent is greater than partial molar free energy of solvent in solution. म्हणजे हा जो G1 नॉट मी इथे लिहिलेला आहे, बरोबर, G1 नॉट मी इथे लिहिलेला आहे, this G1 नॉट is greater than G1 bar. म्हणजे काय, molar free energy of pure solvent is greater than partial molar free energy of solvent in solution. That's why solvent molecules flow from pure solvent to the solution. Otherwise it will not happen. Because in definition of osmosis we have written it the spontaneous flow. Spontaneous क्या होते हैं process? Spontaneous process proceed in only one direction. Spontaneous process proceed in only one direction. मग ही जी ऑस्मोसिसची प्रोसेस आहे ती सुद्धा एका डायरेक्शनने होत असते. ओके. आणि ऑस्मोसिस सेकंड ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणतो स्पॉन्टेनियस प्रोसेस ऑलवेज फ्लो टुवर्ड दी स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. ओके. म्हणजे इक्विलिब्रियम अटेन करण्यासाठी, इक्विलिब्रियम केव्हा अटेन होईल, जेव्हा सिस्टीमची एनर्जी डिक्रीज होईल, सिस्टीम स्टेबल होईल, तेव्हा इक्विलिब्रियम अटेन होणार. ओके. सो फ्री एनर्जी, सॉल्व्हंटची मोलर फ्री एनर्जी ही जास्त असते, ती जेव्हा डिक्रीज होईल तेव्हा सिस्टीम स्टेबिलिटीला येणार आहे. त्याच्यामुळे ऑस्मोसिसच्या प्रोसेससाठी G1 नॉट इज ग्रेटर दॅन G1 बार असं असेल तरच ऑस्मोसिस होईल, त्याशिवाय अदरवाइज ऑस्मोसिस पॉसिबल नाही. ओके. सो फॉर ऑस्मोसिस G1 नॉट इज ग्रेटर दॅन G1 बार. means molar free energy of pure solvent is greater than partial molar free energy of solvent in solution. असं असतं. But this one is greater than this one. That's why osmosis is happens. Okay.
त्यानंतर मी पुन्हा सांगितलं ऑस्मॉसिस काय आहे, स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. पुन्हा सांगितलं मी ऑस्मॉसिस स्पॉन्टेनियस प्रोसेस होत असताना सिस्टीमची एनर्जी कमी होते, म्हणजेच काय सिस्टीमची फ्री एनर्जी डिक्रीज होते. ओके, ड्युरिंग स्पॉन्टेनियस प्रोसेस फ्री एनर्जी ऑफ सिस्टीम इज डिक्रीजेस. फ्री एनर्जी सिस्टीमची जर डिक्रीज होत असणार आहे तर काय होईल, मग काय लिहिता येईल आपल्याला, G1 बार नॉट मायनस G1 नॉट. आता ही व्हॅल्यू स्मॉल आहे, ही स्मॉल, ही व्हॅल्यू जास्त आहे. या दोघां G1 बार मधून मी G1 नॉट जर सबट्रॅक्ट केला तर काय येईल, व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह येणार आहे ना. सो दिस चेंज इज डिनोटेड बाय मायनस डेल्टा G. असं मी डिनोट केलेलं आहे, G1 नॉट मायनस G1 बार मायनस G1 नॉट इज इक्वल टू मायनस डेल्टा G. दिस इज चेंज इन फ्री एनर्जी. दिस इज डिनोटेड बाय इक्वेशन 1. ओके, इथेपर्यंत आपण आलेलो आहे. ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंटची मोलर फ्री एनर्जी ही सॉल्व्हंट किंवा सोल्युशन मध्ये असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल. ओके, त्यानंतर आपल्याकडे एक रिलेशन आहे, पार्शियल मोलर फ्री एनर्जी ऑफ एनी कंपोनंट. पार्शियल मोलर फ्री एनर्जी, फ्री एनर्जी, पार्शियल मोलर फ्री एनर्जी आपण कशाने डिनोट करतो, बार ने डिनोट करतो. ओके, सो पार्शियल मोलर फ्री एनर्जी ऑफ एनी component of solution is given as G1 bar is equal to G1 naught plus RT ln of A1. RT ln of A1. A1 काय इथं activity. Okay, A1 activity of component in solution. Activity of component in a solution. R माहिती आहे तुम्हाला, मोलर गॅस कॉन्स्टंट. ओके, मोलर गॅस कॉन्स्टंट असणार आहे तो, आणि टी काय असणार आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ठीक आहे, तर आपण इथेपर्यंत आलेलो. दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके, आता हे इक्वेशन आपण थोडंसं रिअरेंज करून लिहू शकतो. G1 नॉट इकडे ट्रान्सफर करतो मी, प्लसचा काय मायनस. सो G1 बार मायनस G1 नॉट therefore is equal to RT ln of A1. Equation number 3. But A1 is equal to activity of component in solution is equal to ratio of vapor pressure of solvent in solution, vapor pressure of solvent in solution divided by vapor pressure of pure solvent. Activity in terms of pressure is P1 upon P1 naught. P1 काय सांगितलं मी ते, partial pressure, sorry, vapor pressure of solvent in solution. Vapor pressure of solvent in solution. Then P1 naught काय सांगितलं मी, vapor pressure of pure solvent. Vapor pressure of pure solvent. ठीक आहे. Then आपल्याकडे बघा इक्वेशन आहे G1 बार मायनस G1 नॉट इज इक्वल टू मायनस डेल्टा G. ओके, मग ते आपण सबस्टिट्यूट करू शकतो. सो दिस इज इक्वेशन नंबर 4. So from equation 1 and from equation 4, equation 3 is written as, from equation 1 and 4, equation 3 becomes याच्याऐवजी काय सबस्टिट्यूट करणार आपण, मायनस डेल्टा G, आणि A1 इज इक्वल टू काय करणार, P1 अपॉन P1 नॉट. सो मायनस डेल्टा G इज इक्वल टू
RT ln of P1 upon P1 नॉट, इक्वेशन नंबर 5. ठीक आहे, इथे मायनस साइन आहे. ओके, सो दिस मायनस साइन विल चेंज इफ यू एक्सचेंज दिस न्यूमरेटर्स अँड डिनॉमिनेटर्स. ओके, सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर एक्सचेंज केले तर मायनस साइन कॅन्सल होईल. सो डेल्टा जी इज इक्वल टू, देयरफॉर डेल्टा जी इज इक्वल टू RT ln of P1 नॉट अपॉन P1. इक्वेशन नंबर 6. इक्वेशन नंबर 6. तर बघा, सुरुवातीपासून हे कन्सिडर केलेलं आपण असं असतं. पार्शियल मोलर free energy of pure solid is greater than molar free energy of pure solid is greater than partial molar free energy of solid in solution. ओके, जर असं असेल तर आपण या दोघांमधला चेंज असेल G1 बार मायनस G1 नॉट इज इक्वल टू काय मायनस डेल्टा G, म्हणजे ऑस्मॉसिस स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे त्यामुळे फ्री एनर्जी डिक्रीज होईल. डिक्रीज म्हणजे काय, मायनस असली पाहिजे. फ्री एनर्जी डेल्टा G काय असला पाहिजे, मायनस असला पाहिजे. स्पॉन्टेनियस प्रोसेस साठी ऑलवेज डेल्टा G इज निगेटिव्ह. देन आपण काय केलं, माहिती कन्सिडर केलेलं पार्शियल मोलर फ्री एनर्जी ऑफ एनी कॉम्पोनंट इन सोल्युशन. कोणताही कॉम्पोनंट आपण जर कन्सिडर केला सोल्युशन मधला, त्याची पार्शियल मोलर फ्री एनर्जी साठी इक्वेशन आपल्याकडे G1 बार इज इक्वल टू G1 नॉट प्लस RT ln of A1. ही इक्वेशन डायरेक्टली आलेलं आहे. ओके, थर्मोडायनामिक्स मध्ये ते तुम्हाला शिकायला मिळेल. सो हा G1 नॉट इकडे ट्रान्सफर केला तर काय होईल, मायनस होईल. मायनस झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे दिस इज इक्वल टू काय, मायनस डेल्टा G फ्रॉम इक्वेशन 1. and activity is equal to ratio of vapor pressure of solid in solution to the vapor pressure of pure solid. Okay, so A1 is equal to आपण हे सबस्टिट्यूट केलं आणि this is equal to minus delta G सबस्टिट्यूट केलं. then हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर जर चेंज केले तर मायनस साइन कॅन्सल होईल. so we have equation 6. आता इथून थोडी अजून एक कन्सेप्ट आपल्याला अप्लाय करायची आहे थर्मोडायनामिक्स ची. we know that partial derivative of gives free energy change with respect to, इथे आपण gives free energy change कन्सिडर करताना आपण कोणासाठी स्टडी करतोय, सॉल्व्हंट इन सोल्युशन. सो partial derivative of partial molar free energy of solvent in solution with respect to pressure at constant number of moles and constant temperature is equal to V1 bar. ठीक है, पुन्हा एक कन्सेप्ट आली V1 bar is partial molar volume of solvent in solution. जसं G1 bar काय आहे, partial molar free energy of solvent in solution, तसं हे काय असणार आहे, partial molar volume of solvent in solution. ठीक आहे. सो हे जर इक्वेशन आपण रिअरेंज केलं तर आपल्याला असं लिहिता येईल, therefore derivative of G1 bar is equal to V1 bar into dt. Derivative of G1 bar is equal to V1 bar into dt. सो आता इथे आपल्याला पुन्हा वेगळी कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्ट अप्लाय करावी लागेल. तर बघा, ऑस्मॉसिस ही स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे आणि स्पॉन्टेनियस प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं, स्पॉन्टेनियस प्रोसेस ऑलवेज क्लोज टुवर्ड द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. म्हणजे ही जी ऑस्मॉसिस प्रोसेस आहे, ऑस्मॉसिस प्रोसेस स्टॉप केव्हा होईल, जेव्हा ऑस्मोटिक इक्विलिब्रियम फॉर्म होईल. दिस ऑस्मॉसिस प्रोसेस इज स्टॉप व्हेन ऑस्मोटिक इक्विलिब्रियम इज फॉर्म. ऑस्मोटिक इक्विलिब्रियम काय, द इक्विलिब्रियम विच इज फॉर्म बिटवीन सॉल्व्हंट अँड सोल्युशन. सॉल्व्हंट आणि सोल्युशन यांच्यामध्ये जेव्हा इक्विलिब्रियम फॉर्म होईल तेव्हा ऑस्मोसिसची प्रोसेस स्टॉप होईल. जर ऑस्मोसिसची प्रोसेस स्टॉप करायची असेल, ओके, ऑस्मोसिसची प्रोसेस जर आपल्याला स्टॉप करायची असेल तर सोल्युशन साइडला आपल्याला प्रेशर अप्लाय करावं लागणार आहे. सो सोल्युशन साइडला आपण प्रेशर जर अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी
तर सोल्युशन म्हणजे काय सॉल्व्हंट असेल त्याची फ्री एनर्जी चेंज होईल, बरोबर, त्याची फ्री एनर्जी चेंज होईल. आता बघा सोल्युशन वरती जे काही इनिशियली प्रेशर अप्लाय होणार आहे ते प्रेशर कोणतं असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे किंवा त्याला एक्सटर्नल प्रेशर त्याच्यावरती अप्लाय म्हणजे ॲटमॉस्फिअर मध्ये जे काही प्रेशर असेल ते प्रेशर आपण जनरली काय करतो 1 ॲटमॉस्फिअर कन्सिडर करतो, बरोबर. मग हे जे प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअर पासून इन्क्रीज होऊन किती इन्क्रीज करायचे जोपर्यंत ती ऑस्मोसिसची प्रोसेस स्टॉप होत नाही तोपर्यंत. सपोज ते प्रेशर आपण कन्सिडर केलं P. ओके, इफ यू to stop the osmosis or to attain the equilibrium or to attain the osmotic equilibrium, you have to increase the pressure from of the solution side from 1 atmosphere to the P atmosphere. Okay, so due to this increase of pressure, free energy is also changed. So free energy of solvent in solution G1 bar is also changes from G1 to G1 dash bar. हे बघा, जर आपल्याला सॉल्व्हंट आणि सोल्युशन या दोघांमध्ये इक्विलिब्रियम अटेन करायचा असेल, इक्विलिब्रियम फॉर्म व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, प्रेशर चेंज करावं लागणार आहे. जे इनिशियली जे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे, एक्सटर्नल प्रेशर असणार आहे, ते प्रेशर चेंज करून ते किती पर्यंत आणायचं आहे, P पर्यंत आणायचं आहे. म्हणजे P ला प्रेशर आलं की ऑस्मोसिसची प्रोसेस स्टॉप होईल. जर प्रेशर चेंज झालं तर फ्री एनर्जी मध्ये सुद्धा चेंजेस होतील. म्हणजे सोल्युशन मध्ये जे काही सॉल्व्हंट असेल, सॉल्व्हंटची फ्री एनर्जी किती आहे, पार्शियल मोलर फ्री एनर्जी ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन किती आहे, G1 बार. ती G1 बार ची काय होईल, G1 डॅश बार. ओके, सो टू अटेन द इक्विलिब्रियम these two terms will change, pressure and partial molar free energy of solvent in solution. So integrate this equation 7 in within proper limits. लिमिट फॉर G1 बार काय असणार आहे, G1 बार कुठून कुठे चेंज होणार आहे, G1 बार टू G1 डॅश बार आणि प्रेशर 1 atmosphere to P atmosphere. So this is limit for pressure and this is limit for partial molar free energy of solvent in solution. Okay, so integrate equation 7 within proper limits. So integration of d G1 बार लिमिट्स काय असणार आहे, G1 bar to G1 dash bar. Okay, equal to हे जे व्हॉल्यूम असेल पार्शियल मोलर व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन ते कॉन्स्टंट असणार, त्यामध्ये इंटिग्रेशन साइनच्या आउटसाइडला लिहायचं V1 बार. इंटिग्रेशन प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर टू P ॲटमॉस्फिअर चेंज होणार आहे. लोअर लिमिट तुमचं 1 असेल, अपर लिमिट काय असणार आहे, P असणार आहे इनटू dp. ओके, तो इथेपर्यंत आपण आलेलो आहोत आता. सो इंटिग्रेशन ऑफ dg1, इंटिग्रेशन ऑफ dx इज x. dx चे इंटिग्रेशन किती आहे, तर इंटिग्रेशन ऑफ dx इज x बरोबर प्लस c आपण लिहितो काहीतरी, त्यानंतर इथे इंटिग्रेशन ऑफ dp काय येईल, p येणार आहे. So integration of dg bar is G1 bar. Integration derivative get cancel, बाकी काय असणार आहे G1 bar in square bracket. आता इथे बघा इंटिग्रेशन दोन टाइपचे असतात, डेफिनाइट आणि इनडेफिनाइट. इनडेफिनाइट इंटिग्रल मध्ये काय असतं, इंटिग्रेशन परफॉर्म करतो आणि एक कॉन्स्टंट लिहितो आपण प्लस c. आणि डेफिनाइट इंटिग्रल मध्ये काय होतं, आपण त्या फंक्शनला एका डेफिनाइट लिमिट्स मध्ये इंटिग्रेट करत असतो. त्यावेळेस इंटिग्रेशन जे काय असेल, इंटिग्रेशन लिहिल्यानंतर ती इंटिग्रेशनची व्हॅल्यू याच्यामध्ये लिहायची स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आणि लोअर लिमिट इथे खाली लिहायचं G1 बार आणि अपर लिमिट इथे लिहिणार G1 डॅश बार. ठीक आहे, इक्वल टू V1 बार इंटिग्रेशन ऑफ dp इज p. dp चे इंटिग्रेशन काय येणार आहे, फक्त p येणार आहे. लोअर लिमिट काय याचं 1, अपर लिमिट काय p. ओके, आता बघा काय करायचं, आधी अपर लिमिट सबस्टिट्यूट करायचं, सबस्टिट्यूट अपर लिमिट देन मायनस साइन देन सबस्टिट्यूट लोअर लिमिट. सबस्टिट्यूट G1 बार इज इक्वल टू G1 डॅश बार मायनस G1 बार इज इक्वल सबस्टिट्यूट G1 बार इज इक्वल टू G1 बार.
सो G1 बार च्या जागेवर काय सबस्टिट्यूट करायचं आहे G1 डॅश बार मायनस साइन घ्यायचं मायनस साइन घेतल्यानंतर लोअर लिमिट सबस्टिट्यूट करायचं लोअर लिमिट सेम आहे G1 बार इज इक्वल टू V1 बार अपर लिमिट काय आहे P इज इक्वल टू P मायनस P इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करायचं मायनस साइन लोअर लिमिट आहे तुमचं 1 ओके so this is what change in partial molar free energy of solvent in solution so this change is written as delta G okay आपण काय लिहिणार delta G म्हणून आपण लिहिणार त्याला so this is change in molar free energy of solvent in solution G1 bar minus G1 dash bar minus G1 bar is equal to delta G सबस्टिट्यूट करणार आणि हे बघा हे काय सुरुवातीला प्रेशर काय होतं 1 atmosphere बरोबर 1 atmosphere नंतर आपण प्रेशर इन्क्रीज केलं P प्रेशरला ऑस्मोसिसची प्रोसेस पूर्ण स्टॉप झाली म्हणजे इनिशियल प्रेशर असेल आणि हे फायनल प्रेशर बरोबर फायनल प्रेशर मधून इनिशियल प्रेशर जर सबट्रॅक्ट केलं फायनल मायनस इनिशियल आपल्याला काय मिळणार आहे जे ऍक्च्युअल प्रेशर अप्लाय केलं असेल सोल्युशन साइडला ऑस्मोसिस प्रोसेस स्टॉप करण्यासाठी ते प्रेशरची व्हॅल्यू मिळेल आणि ते प्रेशर आपण कशाने डिनोट करतो ते प्रेशर आपण काय म्हणतो त्याला ऑस्मोटिक प्रेशर आणि ऑस्मोटिक प्रेशर कशाने डिनोट करतो पायने डिनोट करतो सो दिस फायनल प्रेशर मायनस इनिशियल प्रेशर मीन्स P minus 1 is equal to osmotic pressure denoted by pi. So this is value of osmotic pressure. So this equation becomes the equation काय मग delta G is equal to V1 naught is equal to into pi. This is equation number 8. This is equation number 8. Okay, आपल्याला इक्वेशन 8 पर्यंत आपण आता आलेलो बघा इथेपर्यंत आपण एक्सप्लेन केलेलं होतं इतर त्यानंतर ऍक्टिव्हिटीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे त्यानंतर दिस इज इक्वल टू डेल्टा जी पुट केलेला आहे त्यानंतर हा फ्री एनर्जी ऑस्मोसिस प्रोसेस स्पॉन्टेनियस असल्यामुळे फ्री एनर्जी डिक्रीज होते म्हणून डेल्टा जी निगेटिव्ह आपण घेतलेला आहे हा निगेटिव्ह डेल्टा जी बी सबस्टिट्यूट केलेला आहे आणि इन दिस केस in this equation we have exchange numerator and denominator numerator after exchange p1 naught goes to numerator side and p1 goes to denominator side numerator denominator exchange केल्यानंतर मायनस साइन कॅन्सल झालेलं आहे इक्वेशन 6 मिळालेलं आहे त्यानंतर आपण एक कन्सेप्ट थर्मोडायनामिक कन्सेप्ट अप्लाय केली पार्शियल डिफरेंशिएशन ऑफ पार्शियल मोल फ्री एनर्जी ऑफ सॉल्वेंट इन सोल्यूशन G1 bar with respect to pressure at constant n and constant T is equal to V1 bar काय partial molar volume of solvent in solution त्यानंतर हे जे इक्वेशन आपण कंप्लीट डिफरेंशिएशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर आपल्याला असं इक्वेशन मिळेल हा dp इकडे गेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे dg bar is equal to V1 bar into dp ओके आता बघा हे जे इक्वेशन आहे इथे आपल्या प्रॉपर लिमिट्स मध्ये आपण इंटिग्रेट केलंय प्रेशर साठी लिमिट होते 1 to p आणि G1 बार साठी लिमिट होते G1 बार टू G1 डॅश बार त्या लिमिट्स मध्ये आपण या इक्वेशनला इंटिग्रेट केलेलं आहे dg चं dg1 बार चं इक्वेशन इंटिग्रेशन येतं G1 बार लोअर लिमिट अप्पर लिमिट त्यानंतर dp चं इंटिग्रेशन येतं p लोअर लिमिट अप्पर लिमिट त्यानंतर हे इंटिग्रेशनच्या अनुसार आपण हे सॉल्व केलेलं आहे सॉल्व केल्यानंतर आपण इथे आपल्याला ही टर्म मिळाली आणि ही टर्म मिळाली दिस इज इक्वल टू आपण डेल्टा जी पुट केलेलं आहे and this is equal to p1 minus p minus 1 is equal to osmotic pressure pi substitute केलेला आहे so we get equation number 8 if you observe equation 6 and 8 we have some similarities there what is similarity delta g is similarity इथे delta g ची टर्म आहे इथे सुद्धा delta g ची टर्म आहे okay so if you compare equation 6 and 8 so we can write compare equation 6 and 8 compare equation 6 and 8 okay on comparing we can write delta g so delta g is equal to this one delta g is equal to this one so equation compare केले किंवा तुम्ही equation 8 equation 6 मध्ये सबस्टिट्यूट करा delta g is equal to v1 bar into pi सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येईल आपल्याकडे इक्वेशन काय मिळेल v1 bar into pi is equal to rt ln of P1 naught upon
P1 इक्वेशन 9 आपल्याला मिळालेले आहे आता इथे पुन्हा आपण दुसरी कन्सेप्ट अप्लाय करणार आहे बघा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवायचं सुरुवातीला काय केलेले या कन्सेप्ट आपण कन्सिडर केला त्यानंतर हे इक्वेशन डायरेक्टली इथं आलेलं आहे मग याच्यात काही चेंजेस केलेले आहेत आपण हे चेंजेस केल्यानंतर आपल्याला ही इक्वेशन मिळालेलं आहे ही इक्वेशन पुन्हा आपण इथे एक इक्वेशन डायरेक्ट कन्सिडर केलं त्यानंतर इथे एक इक्वेशन डायरेक्टली ऍड झालेलं आहे हे चेंजेस लक्षात ठेवायचे स्टेप बाय स्टेप त्यानंतर इथे आपण चेंजेस केल्यानंतर याला इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे दिस इक्वेशन आणि दिस इक्वेशन कंपेअर केले आपल्याला इक्वेशन नंबर 9 मिळालेलं आहे आता हे इक्वेशन नंबर 9 मिळाल्यानंतर अजून एक कन्सेप्ट डायरेक्टली ऍड होते थर्मोडायनामिक्स मध्ये असं असतं कोणतंही इक्वेशन कुठेही येऊन जातं बरोबर तर मग ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं असतं हे का आलेलं आहे कसं आलेलं आहे ठीक आहे सो वी हॅव इक्वेशन नंबर 9 सो ट्रान्सफर दिस टर्म टू दिस साइड हे मी इरेज करून घेतो ठीक है सो पाई इज इक्वल टू therefore pi is equal to RT upon V1 bar ln of P1 naught upon P1 naught upon P1 आता पुन्हा इथे एक कन्सेप्ट आपल्याला कन्सिडर करावा लागेल फॉर डायल्यूट सोल्यूशन डायल्यूट सोल्यूशन जर असेल सोल्यूशन डायल्यूट सोल्यूशन मध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी असेल निग्लेजिबल कन्सिडर केलं ओके मग जर सोल्यूट निग्लेजिबल नसेल असं कन्सिडर जर केलं आपण सोल्यूशनचं व्हॉल्यूम आणि सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम जवळपास सेम असणार ओके म्हणजे हे बघा हे काय V1 इज व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन पार्शियल मोलर व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन आपण काय म्हणतो पार्शियल मोलर व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट इन सोल्यूशन म्हणजे सॉल्व्हंटचं सोल्यूशन मध्ये असलेलं व्हॉल्यूम जर त्या सोल्यूशन मध्ये सोल्युटर नसेल तर ते काय कन्सिडर करू आपण पार्शियल मोलर व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट डायरेक्टली सोल्यूट नाहीच आहे ना सो दिस इज पार्शियल मोलर व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट इन सोल्यूशन सोल्यूशन मध्ये काय असतं सोल्यूट आणि सॉल्व्हंट सोल्यूशन जर आपण डायल्यूट कन्सिडर केलं डायल्यूट सोल्यूशन मध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन निग्लेजिबल आहे सोल्यूट जर निग्लेजिबल आहे सोल्यूट नाही असं जर कन्सिडर केलं हे आपण काय कशाचं व्हॉल्यूम म्हणून कन्सिडर करणार डायरेक्टली व्हॉल्यूम ऑफ प्युअर सॉल्व्हंट सो फॉर डायल्यूट सोल्यूशन V1 bar is equal to V1 naught V1 naught is what partial molar volume of or molar volume of partial राहणार नाही इथे फक्त काय सॉल्व्हंट आहे सोल्यूशन नाहीये मिक्सचर नाहीये त्यामुळे काय मोलर व्हॉल्यूम ऑफ प्युअर सॉल्व्हंट बघा इथे कन्सिडर अप्लाय केली आपण काय डायल्यूट सोल्यूशन कन्सिडर करू डायल्यूट सोल्यूशन कन्सिडर केल्यामध्ये सॉल्यूट नाही बरोबर सॉल्यूट निग्लेजिबल नसल्यास सॉल्यूट नसेल तर राहिलं काय फक्त सॉल्व्हंट म्हणजे सोल्यूशन आणि सॉल्व्हंट जवळपास सेम म्हणजे जे सोल्यूशनचं व्हॉल्यूम असेल तेच सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम आपण कन्सिडर करणार आहे पण आपल्याला टर्म काय करायला लागेल चेंज करून घ्यावं लागेल V1 बार कन्सिडर करता येणार नाही दिस इज पार्शियल मोलर व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट इन सोल्यूशन आहे जर डायल्यूट सोल्यूशन असेल तर दिस इज इक्वल टू काय असणार आहे मोलर व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट प्युअर सॉल्व्हंट ओनली so this equation is written as pi is equal to RT V1 naught ln of P1 naught upon P1 naught upon so this is equation number 8 what we have get from this equation 10 we get relation between osmotic pressure pi and vapor pressure of pure solvent and vapor pressure of solvent in solution. Okay, so means directly relation between osmotic pressure and vapor pressure. Okay, so this is the equation for relation between osmotic pressure and vapor pressure. If you know the vapor pressure of pure solvent, if you know the vapor pressure of solvent in solution or vapor pressure of solution, molar volume of
your solvent, and if you know the temperature, then you can easily determine the osmotic pressure of a solution. Okay, so this is about the relation between, so the relation of osmotic pressure and vapor pressure. Okay, this is very important point. It will be asked for 6 mark in university examination. Okay.